नमस्कार, मी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी मयांक भागवत। अच्छे दिन आने वाले हैं असं सांगत भाजपनं लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं, पण प्रत्यक्षात मात्र बुरे दिन आल्याचं लोकांना वाटू लागलंय। महागाई आटोक्यात येईल आणि सर्वसामान्यांचं जगणं सुकर होईल अशीही सामान्यांना अपेक्षा होती, पण घडतंय उलटच। कमी होणं तर सोडाच, पण महागाईनं 5 महिन्यातला उच्चांक गाठलाय। आता केंद्रापुढे महागाईवर नियंत्रण कसं मिळवायचं हे मोठं आव्हान बनलंय। महागाई काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर महागाई तातडीनं कमी होईल असा आशावाद दाखवण्यात आला होता, मात्र मोदींनी पणजीमध्ये आधीच्या सरकारवर याचं खापर फोडलं। यूपीएनं तिजोरी रिकामी केल्याचा आरोप त्यांनी केला, पण त्यानंतर काँग्रेसचे नेतेही भाजपवर तुटून पडलेत। आधीच्या लोकांवर आरोप करण्यापेक्षा आता प्रत्यक्षात काम करून दिलेली आश्वासनं पाळा असं काँग्रेसनं भाजपला सुनावलंय। लोकांच्या अपेक्षा आता तीव्र होत आहेत। प्रत्यक्षात महागाई कधी कमी होईल याची वाट आता सामान्य लोक पाहतायत। आता महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही उपाय सुचवलेत। महागाईवर काय म्हणते रिझर्व्ह बँक? सरकारनं कृषी माल व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास अन्नधान्याच्या किमती उतरणं शक्य आहे। सरकारकडून खाद्यान्नाचं सुयोग्य व्यवस्थापन झाल्यास देखील महागाई कमी होऊ शकते। अन्नधान्य व इंधनाच्या किमती महागल्यानं 6.1% एवढी उच्चांकी स्थितीमध्ये महागाई पोहोचली आहे। इराणमधल्या ताज्या संकटाचाही कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर परिणाम झालाय। वाढीव तेलाच्या किमतीचाही रुपयाच्या मूल्यावर विपरीत परिणाम झालेला दिसतोय। इराक युद्ध संपून परिस्थिती केव्हा निवळेल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे। चालू खात्यावरील तुटीला बसलेली कात्री ही फायदेशीर ठरू शकते। परकीय चलन गंगाजळीच्या बळकटीनं बाह्य स्थितीच्या प्रतिकूलतेबाबत चिंता घटतेय। केंद्र सरकार या गोष्टींवर अंमलबजावणी करेल का असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। दुसरं मध्यमासिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी 4 जून रोजी काय म्हटलं होतं ते आता पाहूया। महागाई आणि व्याजदराचा संबंध रघुराम राजन यांनी स्पष्ट केलाय। सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, परिणामी कृषी उत्पादनात घट आणि महागाई वाढण्याची शक्यता त्यामुळे आहे। मात्र निवडणुकांचा स्थिर कौल, नवीन सरकारकडून निर्णय गतिमानता, रुपयाची स्थिरता तसंच चालू खात्यावरील तुटीचा दिलासा या आशेच्या किरण ठरल्यात। म्हणूनच महागाईनं अपेक्षित उतार दिल्यास व्याज कपात दरही शक्य आहे। आधीच्या सरकारवर दोषारोप करून केंद्र सरकार जबाबदारी झटकू शकत नाही। बहुमतानं सत्तेत आलेल्या मोदी सरकारला महागाई कमी करण्यासाठी प्राधान्यानं पावलं उचलावीच लागणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज, मुंबई। महागाईला जबाबदार कोण आणि म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय आजच्या विशेषमध्ये, हे पाप कुणाचं? आजच्या विशेषमध्ये सहभागी झालेले आहेत राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील। पाटीलचं स्वागत आहे मी मराठी न्यूज मध्ये। त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ राजेश तांबे। सर, तुमचंही स्वागत। आणि आपल्याबरोबर आहेत तुळशीदास भोईटे, मी मराठीचे मॅनेजिंग एडिटर। पाटील सर, मी थेट तुमच्याकडे येतो। नरेंद्र मोदींनी म्हटलं की काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही कडे फैसले घ्यावे लागतील। हीच गोष्ट बहुधा जे आहे ते पंतप्रधान मनमोहन सिंगही म्हणायचे, पण त्यावेळेला त्यांच्यावरती नेहमी टीका केली जायची। असं आहे की सत्तेच्या बाहेर असल्यावर काही बोलता येतं आणि काही कमिटमेंट्स करता येतात आणि विरोधी पक्षात ही पद्धत आपल्या देशात आहे। पण सत्तेत आल्यानंतर परिस्थितीची व्याप्ती लक्षात येते आणि मग जबाबदारीनं काही निर्णय करावे लागतात। मनमोहन सिंग हे 10 वर्ष देशाचे प्रधानमंत्री होते, त्यावेळी काही कटू निर्णयही देशात करण्यात आले आणि विशेषतः आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम, बाकीचे सगळे प्रश्न, त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले, त्याचा ती कडू गोळी देखील केंद्र सरकारने त्यावेळी पचवण्याचा प्रयत्न केला। त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला। पण देशाची अर्थव्यवस्था बॅलन्स ठेवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात आणि मला बरं दिसतं की आता देशाचे नवे प्रधानमंत्री हेही त्या पद्धतीने त्यांना अंदाज आलेला आहे आणि तेही आता कटू निर्णय घेण्याची भूमिका बोलायला लागलेले आहेत। पण शेवटी या देशाची अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी आणि देशातल्या व्यवस्था, आर्थिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी काही निर्णय ते करतील असं चित्र दिसतंय। आणि सत्तेत बसल्यानंतर खरं चित्र दिसल्यावर
असे निर्णय करणं हे क्रमप्राप्त असतं असं मला वाटतं. पण अजूनही नरेंद्र मोदी असं म्हणतायत की आधीच्या मनमोहन सरकारने जी तिजोरी रिकामी केलेली आहे त्यामुळे आम्हाला काही निर्णय जे आहेत ते घ्यावे लागतात, म्हणजे खापर जे आहे ते मनमोहन सिंगांवरतीच फोडलं जात आहे. नाही, मला असं वाटतं की तिजोरी रिकामी केली असं साधं उत्तर त्यांना देता येणार नाही. त्यांना सांगावं लागेल की कोणता वायफळ खर्च केंद्र सरकारने केला. शेवटी आता ते पंतप्रधान आहेत आणि त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की तिजोरी रिकामी करताना कोणकोणत्या चुकीची कारणं झाली, कोणते धोरणं चुकीची होती, कोणत्या निर्णयामुळे जादा पैशाचा अपव्यय झाला, याचं स्पष्टीकरण देशाला द्यावं लागेल. आणि प्रधानमंत्री म्हणून ते जे आज स्टेटमेंट करतायत त्याचा खुलासा ते जनतेला किंवा लोकसभेतल्या त्यांच्या भाषणात त्यांना करावा लागेल, किंवा देशाचे अर्थमंत्री आता बजेट मांडतील त्यातही तो खुलासा करतील. आणि शेवटी देशाची अर्थव्यवस्था सांभाळत असताना मागच्यांच्यावर आता बोलून फारसा उपयोग नाही. त्यांचा जेवढा पराभव व्हायचा आहे तेवढा मला वाटतं झालेला आहे. याच्यापेक्षा मोठा पराभव होऊ शकत नाही. पण देशाच्या अपेक्षा नरेंद्र मोदींच्याकडून आहेत. नरेंद्र मोदींच्याकडे फार आशेनं देश जर बघत असेल तर नरेंद्र मोदींना मागच्यावर टीका करून चालणार नाही. तर या देशातल्या जनतेच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं हुडकावी लागतील. आणि मला वाटतं 1च महिना झाला आहे. मी असा विचार करेन की त्यांना वेळ दिला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. की आपण पुण्याहून आपल्यासोबत थेट भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आहेत. भंडारीजी, तुम्ही ऐकलं असेल आता जयंतरावांनी थेट शब्दात सांगितलेलं आहे, खरं तर ते नरेंद्र मोदी यांना करून दाखवण्यासाठी वेळ द्यायला तयार आहेत. मात्र त्यांचं म्हणणं आहे सत्तेबाहेर असताना ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करत होतात आता सत्तेत आलेलात, आता करून दाखवायचं आहे. खरोखरच भारतीय जनता पक्ष तसं करून दाखवू शकेल का? तसंच आता तरी विरोधी पक्षात असल्याप्रमाणे आरोप करणं थांबवा आणि करून दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. बहु- हॅलो. बहुधा माधव भंडारी सरांना आपला आवाज ऐकू गेला नाही. राजेश, मी तुमच्याकडे हाच प्रश्न घेऊन येतो. हे पाप कुणाचं? महागाई वाढते, जनता त्रस्त आहे, युपीए सरकारवरती फक्त दोष देऊन चालेल का? नाही, माझं म्हणणं हे आहे की आय थिंक इट इज टू अर्ली. जसं जयंतराव म्हणाले की त्यांना आल्यावर फक्त 1 महिना झाला आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं की कॅबिनेट सेक्रेटरीला पण त्यांनी चेंज केलं नाही, त्यांना 6 मंथची एक्सटेन्शन दिली. कोणतेही ब्युरोक्रॅट्स रिस्पेक्टिव्ह मिनिस्ट्रीजचे त्यांनी अजून चेंज केले नाही आणि आपली माणसं तिथे आणली नाही. सर्वात पहिले हा प्रश्न उठतो की सर्वात पहिले यू हॅव टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द प्रॉब्लेम अँड यू हॅव टू अंडरस्टँड की जसं आपण म्हणतो प्राईस राईज आहे, हा प्राईस राईजचा रिझन काय आहे? काय होर्डिंगच्या याने प्राईस राईज झाली आहे की कुठे काय रिझन्स आहे? यू हॅव टू फाइंड आउट द रिझन्स अँड देन यू हॅव टू ॲड्रेस दी प्रॉब्लेम्स. तर जसं हे म्हणाले त्या याच्यामध्ये 1 महिन्याचा पिरियड फार हे आहे आणि मॅनिफेस्टोमध्ये पण त्यांनी हेच दिलेलं आहे की आपण हे बघायचं की एक सस्टेन परफॉर्मन्स पाहिजे 60 मंथ्सचा, क्योंकि तुमचा पिरियड 5 वर्षाचा आहे. दॅट इज नंबर 1. नंबर 2, जसं तुम्ही बघितलं की याच्यामध्ये जे आपण म्हणतो सोशल स्पेंडिंग जेव्हा तुम्ही करता, मागच्या वेळेला पण याच प्रोग्राममध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की बजेटमध्ये पण जेव्हा जी सरकार पॉवरमध्ये असते, जेव्हा ते तुमचा फिस्कल डेफिसिट दाखवतात, दीज आर ऑल फिगर्स असतात. पण जसे हे म्हणाले जेव्हा तुम्ही पॉवरमध्ये येतात तेव्हा तुम्हाला ते रिअल फिगर्स कळतात की आर दे रिअल, त्याच्यामध्ये काय हे आहे. दुसरं जसं मी सांगितलं की ग्रोथ आणण्यासाठी त्यांना आता हे आणावं लागेल. जसं इंडस्ट्री काय म्हणते, इंटरेस्ट रेट्स कमी करा. इंटरेस्ट रेट्स कमी करण्याने काय इन्व्हेस्टमेंट येणार आहे का? नाही. इंटरेस्ट रेट्स तुम्ही कमी करताय तर इंडस्ट्रियलिस्ट आणि उद्योगपती काय म्हणतो की अरे या इंटरेस्ट रेटवरती मी आता जे इंटरेस्ट पेमेंट करतोय, अगर सरकारने ग्रोथ आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगर इंटरेस्ट कमी केलं तर माझा जो पैसा देणं आहे बँकेला तो कमी होऊन जाईल, म्हणजे माझी ॲश होऊन जाईल, म्हणजे दॅट विल बी अ प्रॉफिट टू मी. दुसरं जसं तुम्ही म्हणता की या सरकारने जी स्पेंडिंग केली, सोशल स्पेंडिंग तुम्ही करता, त्याचे दोन्ही स्कूल ऑफ थॉट्स आहे ना, की तुम्हाला गरीब माणसाला पण द्यायचं आहे, पण सोशल स्पेंडिंग्समध्ये जसं मी मागच्या वेळेला पण म्हटलं प्राईस राईज नाही व्हायला पाहिजे, ज्याचा इफेक्ट त्याला मिळतो बेनिफिट. आणि सायमल्टेनियसली जसं तुम्ही म्हणता रिफॉर्म्स पण आपण जे म्हणतो की आता काही लोक म्हणतील मला लक्षात आहे बिझनेसच्या चॅनलवरती लोक म्हणायचे रिफॉर्म्स आणा.
माझं म्हणणं हे आहे, रिफॉर्म्स इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ करप्शन. तुम्हाला त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही म्हणता की आम्ही इंडस्ट्रियल याच्यामध्ये आम्ही हे करतो. तुम्ही म्हणता एव्हिएशनमध्ये बुलक कार्ड कंपनी कॅन टेक अ स्टेक इन अ एव्हिएशन कंपनी, बट अन एव्हिएशन कंपनी कॅनॉट टेक अ स्टेक इन अन एव्हिएशन कंपनी. हा फार एक फनी रूल होता, ज्याच्या याने प्रोटेक्शन दिलं होतं फॉर टू सम XYZ. दुसरा रूल तुम्हाला सांगतो की आपल्या इंडियामध्ये कसे फनी रूल्स आहे, की तुम्ही म्हणता लिकर कंपनीज, जेव्हा तुम्ही फॉरेन लिकर कंपनीजला इंडियामध्ये अलाव केलं, तर तुम्ही रूल एक बडा फनी बनवला अंडर द रिफॉर्म्स, की यू हॅव टू बाय द एक्झिस्टिंग कॅपॅसिटीज, यू कॅनॉट पुट अप ग्रीनफील्ड प्रोजेक्ट. म्हणजे याचा अर्थ हे झाला की माझा कोणचं तरी डिस्टलरी युनिट आहे, ती बिलकुल भंगार झालेली आहे. म्हणजे जी फॉरेन कंपनी येणार ती फक्त माझी डिस्टलरीला विकत घेणार आणि त्याच्यानंतर ते मला प्रीमियम पे करणार, बिकॉज द रूल हॅज बीन फ्रेम्ड इन सच अ वे दॅट तुम्ही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट बनवू नाही शकत. यू हॅव टू बाय अन एक्झिस्टिंग कॅपॅसिटी. मग एक्झिस्टिंग कॅपॅसिटी अगर तुम्ही घेणार तर दॅट मीन्स यू हॅव टू बाय माय प्लांट अँड यू आर गोइंग टू पे मी अ प्रीमियम. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून असे किती रूल सांगतो की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो, जे हे बडबडसारखे तोत्यासारखे जे मी बिझनेस चॅनल्सवरती म्हणतात की रिफॉर्म्स आणि त्याच्याने ग्रोथ येणार आहे. रिफॉर्म्सनी 26% तुम्ही FDI इन्शुरन्समध्ये केला. फॉरेन कंपनीजनी कधी डिमांड केली आहे की 26%वरून तुम्ही आम्हाला 74% द्या. तुम्ही 26%वरून जेव्हा 49%वर देता, तर त्याच्याने ठीक आहे, थोडेसे ऑफिसेस उघडतील, थोडा पैसा अजून येईल. पण माझं म्हणणं हे आहे की 26%वरून जेव्हा तुम्ही नेक्स्ट एक त्या फॉरेन पार्टनरला 49%चा देता, त्याच्यामध्ये पैसेवाला कोण होतोय? ना तुम्ही होताय ना मी होतोय. जो इंडियन पार्टनर आहे तो प्रीमियमवर आपला शेअर बॅलन्स 26% टू 49%वर जातो. 49%वरून जेव्हा 74%वरती जातो, तर तो अजून प्रीमियम खातो. म्हणजे उद्योग हे जे तुम्ही रूल्स बनवले, दे आर बेसिकली टू प्रोटेक्ट अ बिझनेसमॅन सो दॅट ही बिकम्स रिच. म्हणजे कुठलाही कायदा जो आहे तो सामान्यांसाठी बनवलेला नाही, एकंदरीत त्याचा फायदा जो आहे तो बिझनेसमॅनला मिळतो असं तुम्ही म्हणताय. या ठिकाणी आपण मी मराठीच्या चर्चेमध्ये एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण महागाई का वाढते याची कारणं काय, आणखीन काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी विशेष. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी मराठी विशेषमध्ये आपण आज चर्चा करतोय की महागाईचं पाप नक्की कुणाचं. आपल्यासोबत आहेत राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अनुभवी असे मुरब्बी नेते जयंतराव पाटील आणि अर्थतंत्र राजीवजी तांबे. एक प्रश्न सातत्याने सतवतो. खरं तर महागाई वाढतच असते, लोकांना सतावत असते. राजकीय पक्ष म्हणजे आपण म्हणतो की सत्तेत असताना एक वेगळी भूमिका असते, विरोधात असताना वेगळी असते. जयंतराव आता म्हणाले सुद्धा की सत्तेत असताना जरा जबाबदारीने वागावं लागतं, बोलावं लागतं आणि सोल्युशनच्या दिशेने एक प्रवास करावा लागतो. आता जी महागाई वाढलेली आहे, म्हणजे उच्चांक गाठला 5 महिन्यातील असं जे म्हटलं गेलं, की त्यातही कांदा आणि बटाट्याचा एक दराचा खूप मोठा हे झाला, इश्यू झाला. मला वाटतं त्यामुळे झालं. राजूजी त्यावर जास्त बोलू शकतील. मात्र सध्या सरकारने कांद्याचा भाव जास्त वाढू नये यासाठी $150 टनावरून थेट $300चा जो भाव वाढवला, की निर्यातीवर त्यांनी निर्बंध अप्रत्यक्ष आणल्यासारखं ते आहे. हे कितपत योग्य आहे अर्थव्यवस्थेसाठी? हाच एक सोल्युशन असतो, क्योंकि जेव्हा तुम्ही फ्री मार्केट्समध्ये जाता आणि तुम्ही वर्ल्ड ट्रेडमध्ये झालाय, तर तुम्ही कुठेही रिस्ट्रिक्शन्स नाही करू शकत. मग अशा वेळेला जेव्हा तुमची ॲग्रिकल्चर इनपुट काय पर्टिक्युलर एका क्रॉपमध्ये फेलियर येते आणि तुम्हाला हे करायचं असेल, तर एक्सपोर्टर्सला हे करण्यासाठी हे मागच्या सरकारांनी पण हेच केलेलं आहे की तुम्ही मिनिमम जी एक्सपोर्ट प्राईस आहे तो किती वाढवता. तर त्याच्याने मग तुम्हाला तो काही इन्सेंटिव्ह मिळत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही रिटेन करता. पण त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे कांद्यामध्ये जेव्हा टीका यांच्यावरती पण झाली होती शरद भाऊंवर, पण अल्टिमेटली आपण बघितलं की कांद्या. त्यामुळेच मला खरं तर जयंतरावांकडून अपेक्षा आहे की या सरकारने तसं म्हणायला गेलं तर तुमच्यावरती मोठं कोलीत दिलेलं आहे. खरं तर एक मुद्दा दिलेला आहे की $150 $300 नेलं की एका प्रकारे वाटते की आम्ही तर वाढवून दिलं, मात्र प्रत्यक्षात थेट निर्यात कमीच होणार आहे. कारण शेवटी इतरही पाकिस्तानसारखा एक मोठा एक्सपोर्टर आहे, म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्याला स्पर्धा करण्यासाठी इतरही नव्हे आहेत. तुम्हाला काय वाटतं? ज्या अर्थी $300 गेले त्या अर्थी मला नक्की आज माहिती नाही माझ्याकडं, पण बाहेरचे दर हे $350 वगैरे असतील आणि म्हणून किंवा त्याच्यापेक्षा $290-280 असतील आणि मग त्यामुळं कांद्याची निर्यात होऊ शकणार नाही. अशी व्यवस्था निर्माण करून देशातल्या शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचा कार्यक्रम हा आहे. शेवटी आपल्याला देशामध्ये हीच मागणी या देशातल्या वेगळ्या शेतकरी संघटनांनी केलेली आहे आणि त्यांची प्रमुख मागणी आणि देशातल्या मागच्या सरकारचं हे धोरण होतं
आणि माननीय शरद पवार साहेबांनी विशेषतः याच्यात लक्ष घातलेलं की कांद्याची निर्यात, बटाट्याची निर्यात याला कुठेही अडथळा होऊ नये, दुधाच्या भुकटीची निर्यात याला अडथळा होऊ नये, हे प्रयत्न मागच्या सरकारमध्ये शरद पवार साहेब सतत करायचे. कारण शेतकऱ्यांना जास्त आंतरराष्ट्रीय बाजारातले जे चढेत भाव आहेत त्याचा फायदा देशातल्या शेतकऱ्यांना मिळावा. शेवटी आपल्याला हा विचार केला पाहिजे की देशातल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये 4 पैसे गेल्याशिवाय देशातली ग्रामीण भागातली इकॉनॉमी सदृढ होणार नाही. त्यामुळं आज जी भाववाढ दिसते त्यामध्ये अन्नधान्य जे आहे त्यात या देशाने मुबलक काम केलं. फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या दरांवर नियंत्रण आणता आलं. पण फळं आहेत, भाजीपाला आहे, याची भाव कंट्रोल करता येत नाही आहेत आजही. आणि याचं मला प्रमुख कारण वाटतं की जे सामान्यपणाने लोक लक्षात घेत नाही आहेत की आपल्याला अर्बनायझेशन फार झालेलं आहे. महाराष्ट्रातच आता जवळपास 48% लोक हे नागरी भागात राहतात. म्हणजे 50% लोक जर नागरी भागात एखाद्या राज्यात किंवा देशात राहायला लागली असतील तर त्या नागरी भागांच्याकडे सगळं सप्लाईज गेले पाहिजेत. आणि मग त्या नागरी भागाचे शहर, आता मुंबईचं शहर आहे, मुंबईत भाजीपाला वेगळ्या प्रकारचा महाराष्ट्रातून येतो, काही वेळा गुजरात आणि अन्य राज्यातून येत असेल तर तो भाजीपाला हा जवळच्या आसपासच्या प्रदेशातून जर आला आणि मुबलक आला तर इथले भाववाढ मर्यादित राहील. आणि ते लॉजिस्टिक्स आपल्याला जमलेलं नाही. शरद पवार साहेबांनी एक अतिशय उत्तम कल्पना काढली, टर्मिनल मार्केट. म्हणजे त्यांच्या शेतकऱ्यांच्यामध्ये आणि ग्राहकांच्यामध्ये फारसं कुणी येऊ नये ही त्यातली एक कन्सेप्ट होती. पण आपल्याला भाजीपाला आणि फळं यांचे भाववाढ झाल्यामुळं शहरातल्या लोकांना विशेषतः ही भाववाढ जास्त आहे असं वाटतंय. आपल्याबरोबर माधव भंडारी सर थ्रू झालेले आहेत. भंडारीचं स्वागत आहे मी मराठीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ज्या प्रकारे महागाई वाढतेय, महागाईवरती सरकार नियंत्रण ठेवणार तरी कसं? मोदी असं म्हणतात की काही कडे फैसले घ्यावे लागतील, निर्णय घ्यावे लागतील, पण अजूनही महागाईची झळ जी आहे ती सामान्यांना बसतेय. सरकार महागाई कशी रोखणार? माफ करा, मला आपली सुरुवातीची चर्चा काहीच समजलेली नाही, त्यामुळे काय मुद्दे मांडले गेले आणि काय चर्चा झाली काही याची मुद्द्यांवर मला मी कल्पना थोडंसं बोलतो माधवराव, की असं आहे की जयंतराव पाटलांनी एक मुद्दा उपस्थित केला की आता तरी सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष त्याच्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतरची जबाबदारी ओळखावी आणि विरोधी पक्षात असताना ज्याप्रमाणे टीका करायचे ते धोरण सोडून आता करून दाखवलं पाहिजे. त्यांनी योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की सत्तेत असताना काही कडवट निर्णय हे घ्यावे लागतात, एकंदरीत दुरागामी विचार करून. आता तसे निर्णय घेण्याची वेळ ही मोदी सरकारवर सुद्धा आलेली आहे. पण 1 महिना वेळ दिलेला आहे. पण आणि 1 महिना मात्र उलटून गेलेला, त्याचाही त्यांनी न विसरता उल्लेख केला आणि त्याची पुन्हा आठवण करून देतात ते तुषारजी, आपल्याला. पाटील साहेब म्हणाले ते बरोबर आहे. आणि वेळ द्यायलाही तयार आहेत ते तसं. कसला नाही, मी मगाशी असं म्हटलं की आता नाही, मला पाटील साहेबांनी जो उल्लेख केला तो रास्तच केला. आणि खरं म्हणजे मोदींचं सरकार येऊन आता जे काही 15-20 दिवस 3 आठवडे झाले असतील ते त्यांना 30 वर्षांसारखे वाटत असतील. नाही, आणि त्यामुळे त्यांना निर्णय किती घाईगर्दीने रिझल्ट मिळतात हा त्यांचा प्रश्न असेल. पाटील साहेबांना आठवण करून दिली पाहिजे की युती सरकार जाऊन जेव्हा पहिल्यांदा आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला पाटील साहेबच अर्थमंत्री होते. आणि 10 वर्ष जवळजवळ हे आघाडी सरकार, युती सरकारने खजिना रिकामा केला म्हणून आम्हाला काही करता येत नाही, कशावरही नियंत्रण आणता येत नाही, काम करता येत नाही वगैरे सांगत होते. 10 वर्षे त्यांनी त्याच्यावर काढली. आम्हाला काही त्या पद्धतीने जायचं नाही. आपल्या लक्षात असेल की कालच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन साठेबाजी करणाऱ्यांना रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याचा आग्रह राज्य सरकारांना केला. आता महाराष्ट्रातलं राज्य सरकार ह्याच्यात काय कारवाई करणार आहे हा माझ्यासारख्याचा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधले अडते आणि माथाडी संघटना चालवणारे त्यांचे पुढारी यांनी संगनमताने शेतकऱ्यांची कोंडी करून कृत्रिमरित्या महाराष्ट्रामधल्या काही वस्तूंची भाववाढ घडवून आणली. आणि हा सगळा कोंडी फोडण्याचा कुठलाही प्रयत्न राज्य सरकारने केला नाही. कारण अडते असू देत किंवा माथाडी कामगारांचे नेते असू देत, ही सगळी मंडळी राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली मंडळी आहेत. त्यामुळे जाणून बुजून अशा पद्धतीचं राजकारण जर राज्य सरकार करायला लागलं तर सामान्य माणसाचं भरडणं, त्याच्यामध्ये सामान्य माणसाला भरदून काढण्याचा हा उद्योग आहे. महागाई रोखण्यासाठी काही कडक पावलं उचलावी लागतील. त्याच्यामध्ये विशेषतः साठेबाजी करणारे, नफेखोरी करणारे जे आहेत
त्यांच्यावरती टाच आणावी लागेल आणि आयात करावी लागेल. आयात करण्याचा निर्णय घेण्याची भूमिका केंद्र सरकारने ताबडतोब घेतली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महागाई ज्या ज्या वेळेला वाढली त्या वेळेला यातलं कुठलंही पाऊल उचलण्याचा प्रयत्न त्यावेळच्या केंद्र सरकारने केला नाही. पण आज मात्र महागाईचा निर्देशांक थोडा वाढलेला दिसल्याबरोबर केंद्र सरकारने हे पावलं उचलून त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. हे सरकार संवेदनाक्षम आहे. जनतेचे प्रश्न आणि विशेषतः महागाईचा मुद्दा जो आहे, महागाईच्या मुद्द्यावरती लोकांनी आम्हाला निवडून दिलं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या मुद्द्यावरती तातडीने काम करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणं याची बांधिलकी आम्ही सोडलेली नाही. आणि त्याच्याच जोडीला एक महत्त्वाचा मुद्दा आज निर्माण झाला आहे की एकतर मान्सून लांबला आहे, नैसर्गिक संकट सुद्धा जवळ आहेत, नैसर्गिक संकट तोंडावर आहेत आणि मान्सून लांबला हे सहजासहजी मिळालेलं कारण साठेखोरांच्या बाबतीत, नफेखोरांच्या बाबतीत आहे. पाटील साहेबांना सुद्धा याची उत्तम जाणीव आहे. त्यांना याची जाणीव नाही अशातला भाग नाही. जी कारण आहे ती सगळी त्यांना माहिती आहेत आणि ती रोखण्यासाठी काय करावं लागणार आहे हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते ज्या पद्धतीने आधी ते जे बोलले ते ऐकायला मिळालं असतं तर निश्चितपणे मलाही त्याचा खूप उपयोग झाला असता, पण मला ते ऐकायला मिळालं नाही. एक मुद्दा त्यांनी जे आता तुम्ही पावलं उचलण्याचा मुद्दा मांडलेला आहे त्याबद्दल जयंतरावांनी एक मुद्दा उपस्थित केला की यावेळी महागाईचा दर जो वाढलेला दिसतोय त्याची कारणं कांदा आणि बटाट्याचे वाढलेले भाव आहेत हे सांगितलं गेलं. त्यामुळे एक उपाय योजना जी केली गेली की कांद्याच्या निर्यात मूल्यात टनामागे $150 वाढ करण्यात आली. एक प्रकारे हा प्रयत्न मानला जातो की शेतकऱ्यांचा जो माल आहे तो परदेशात पाठवण्यापासून कुठंतरी त्यांना थोडंसं त्यांच्या उत्साहावर कुठेतरी पाणी ओतण्याचा एक प्रकार मानला जातो. त्यांनी तर थेट आरोप केलेला आहे की शेतकऱ्यांचं यातून नुकसान केलं गेलेलं आहे. अर्थात राजीव तांबे तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. त्यांनी मात्र म्हटलेलं आहे की अपरिहार्य असं हे पाऊल आहे, हे असं करावंच लागतं. याआधीच्या सरकारने सुद्धा केलेलं आहे. आपण काय म्हणाल कांद्याची भाववाढ, कांद्याचे दर वाढवण्याचं काम हे महाराष्ट्रातून झालं, कारण भारताच्या बाजारपेठेत जाणारा कांदा बहुतांश महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कांद्याची कोंडी केली गेली गेल्या काही दिवसांमध्ये, ती निव्वळ अडते आणि माथाड्यांचे नेते यांच्या संगनमतातून केलेली सगळी कोंडी आहे. ती भाववाढ घडवण्यासाठी केलेली कोंडी आहे आणि ही जाणीवपूर्वक केलेली कोंडी होती. अशा तऱ्हेने भाववाढ करत राहणं आणि लोकांच्या मनामध्ये नव्या सरकारबद्दल संताप, असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, अशा तऱ्हेचं हे राजकारण आहे. काय वाटतं तुम्हाला? आताच त्यांनी म्हटलं की मी माधव भंडारींना एवढंच सांगेन, मगाशीच मी बोललो की 1 महिना झालेला आहे सरकार सत्तेवर यायला, त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे. मी काही अजून सरकारवर ताबडतोब टीका करण्याची आज माझी इच्छा नाही, कारण संधी दिली पाहिजे. मात्र एक आरोप त्यांनी केला की माथाडी पण राष्ट्रवादीचेच, अडते पण राष्ट्रवादीचेच. एक आणखीन असा आरोप लागतो की जयंत पाटील सर की एपीएमसी ची सत्ता जी आहे ती राष्ट्रवादीच्या हातात आहे आणि असं असून सुद्धा कुठेतरी शेतकऱ्याची जी आहे ती पिळवणूक होते. एपीएमसी ही संस्था आहे. माथाडी कामगार असतील किंवा आडते असतील हे त्या व्यवस्थेतले घटक आहेत, पण ते एपीएमसीला विचारून हे कामं करत नाहीत. ती एपीएमसी मॉनिटर करते ह्यांना. पण आडते असोत किंवा माथाडी कामगार असोत, माथाडी कामगारांचा याच्यात कुठेही दोष नाही. बाजारातले दर वाढले, पूर्वी मागच्या इलेक्शनच्या आधी वाढले तर ते केंद्र सरकारमुळे वाढले आणि आता वाढले तर माथाडी कामगारांनी आडत्यांना दोष देता. माधव भंडारी अजून बराच वेळ जायचा आहे, आत्ता नुसती सुरुवात झालेली आहे. अजून 1-2-4 महिन्यांनी बरेच प्रश्न पुढे येतील. पण माझं पहिलं म्हणणं असं आहे की मी या आघाडी सरकारचा पहिल्यांदा 1999ला अर्थमंत्री झालो. त्यावेळी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष नाही मी काढली. मी 3ऱ्या वर्षी राज्याची इकॉनॉमी मूळ पदावर आणली. 5व्या वर्षी मी जो अर्थसंकल्प मांडला तो शिलकीचा मांडला आणि त्यानंतर सतत अर्थसंकल्प शिलकीत मांडण्याची व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण केली. राज्य मूळ पदावर आलं म्हणून या राज्यात हजारो कोटी रुपये विकासाला आपण खर्च करू शकलो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई आज वाढलेली आहे, त्याला अनेक कारणं असू शकतील. त्याचा नरेंद्र मोदींनी योग्य विचार करावा. आज या देशात आता कांद्याचे दर वाढले तर माधव भंडारी असं म्हणणार आहेत का की कांद्याचे दर वाढू नयेत? तेव्हा कांद्याचे दर वाढणं आणि त्या कांद्यांच्या दराच्या बरोबर शेवटी दर असे असले पाहिजेत की ग्राहकालाही परवडले पाहिजेत आणि उत्पादकाचंही संरक्षण झालं पाहिजे आणि तो मध्य गाठणं हे केंद्र सरकारने मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या देशातल्या जे म्हणजे भाजीपाला आणि फळं
यांच्यावर आपल्याला म्हणजे आमच्या सरकारने मागच्या सरकारची केंद्र सरकारची उपलब्धी सगळ्यात मोठी ही होती की इन्क्लुझिव्ह ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गरीबातल्या गरीब माणसाला हातात पैसे जायला लागले, त्याचं कन्झम्पशनही वाढलं. त्यामुळे सप्लाय आणि डिमांडमधला देखील गॅप हा एक त्याचा महागाई वाढण्याचं कारण असू शकतं. कारण सगळे कार्यक्रम नरेगापासून सगळे कार्यक्रम या देशात राबवण्यात आले ते सगळे इन्क्लुझिव्ह ग्रोथचे, म्हणजे ज्याच्याकडं काहीच नाही त्याच्या हातापर्यंत पैसे पोचवण्याची देखील व्यवस्था मागच्या काळात वेगळ्या योजनेतनं झाली. केली गेली. त्यामुळे त्याचाही स्ट्रेस या देशातल्या उत्पादकांच्या डिमांड आणि सप्लायवर आला असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं मयंक की राजूजींना बोलायचं मात्र थोडंसं थांबवतो मी तुम्हाला, कारण ब्रेक नंतर त्यांच्याकडून आपण जाणीव घेऊया की शेवटी हे जे लोकानुनयाच्या ज्या घोषणा असतात, योजना असतात, चांगल्या योजना म्हणजे गरिबांकडे पैसा गेला पाहिजे. नरेगा ही या नरेगा- देशातल्या सामान्य गरीबातल्या गरीब माणसाला 100 दिवस हाताला काम देण्याची योजना आहे. ती खरं क्रांतिकारक महाराष्ट्रातूनच योजना आहे. खरं तर ती हां. प्रेरणा घेऊन गेली, आणि, रोजगार हमी योजना जी आपली होती. त्यामुळे सामान्य घरातल्या माणसाला काहीच नसेल तर काम करायला ही संधी देशात ही क्रांतिकारक योजना आहे. बाकीच्या योजनांबद्दल मी बोलत नाही, पण नरेगा इज वन मात्र ऑफ एक द मोस्ट. मला वाटतं राजूजींचं आपण ऐकून घेतलं पाहिजे की नेमकं अशा योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं भलं होतं की वाट लागते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे जेव्हा पॉप्युलिस्ट योजना करतात त्याचा फायदा कितपत होतो आणि त्याचा तोटा कितपत होतो, याच मुद्द्यावरती आपण इकडे एक ब्रेक घेऊया. मी मराठी विशेष हे पाप कुणाचं. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज, कारण ब्रेक नंतरही आपण काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत.